स्वच्छ करून नका, डायरेक्ट विका असं सांगितलं जाते. आणि विशेष म्हणजे सामनामध्ये ही बातमी आली, यांच्यापर्यंत कुठली माहिती पोहोचली नाही. पालिकेचे अधिकारी आहेत, त्यांनी कोर्ट देखील दिला या संदर्भात. बघा, एक सांगते तुम्हाला की सामनामध्येच आलेली बातमी आहे, कुठल्याही मीडियाच्या अधिकृत पेजवरती पण नाही चॅनलवरती आहे. ही अफवा पसरली जाते. मी जेव्हा प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले, कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाहीयेत या ठिकाणी. फक्त आणि फक्त शुद्ध अफवा. मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे. त्या माझ्या कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली, तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी. अजिबात घाबरायचं नाहीये. मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? आणि मासे जर कापून देणार नाही तर कस्टमर घेणार कसे? आणि त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मसा न्यावा की आपल्या कोळीन ताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे. अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत, नाही महापौर म्हणून मीही परवाच्या दिवशी माझ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय. फक्त आणि फक्त अफवा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांची पूर्ण कोळी समाजाच्या पाठीशी उभी आहे आणि कायम राहणार. मुंबई कोळ्यांची आहे, नाही कुणाच्या बापात. तर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा. ते एक तर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत, त्यामुळे नको त्या कुरघड्यात करू नका, त्या झकणाऱ्या नाहीत तुम्हाला. आणि कोळी महिला कोणाच्याही आधारावर चालत नाहीत. त्या पूर्णतः कोळी बांधव, आगरी हे सगळे सक्षम आहेत. त्यांना आधाराची तुमच्या तर अजिबात गरज नाही. आणि आमच्यामध्ये अनेक नगरसेवक आहेत जे कोळी बांधव आहेत. त्यामुळे अशा घाणेड्या फुटकळ गोष्टी आम्ही कधीही करत नाही आणि आम्ही कोणाला हाताशी धरू. कारण आम्ही पण, आमचा पण गट्स आहेत. त्यामुळे उगाचाच काय पण बोलायचं आणि मायलेज घेण्याचा प्रयत्न महापौरताई जरा थांबवा. फारच उथळ होत आहे हे सगळं. एवढं उथळपणा बरा नव्हे. आणि कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललात तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा. मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसर पहिली कारवाई करा.